दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने स्त्री माता भगिनीने सहभाग दर्शवून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. आता याच्यानंतरचे सर्व सूत्र मी भाऊजींकडे सोपवतो. गणपती बाप्पा एवढाच आवाज. शक्तीचा एवढाच विजय. स्त्री शक्तीचा. तडाडून टाळ्या वाजवणाऱ्या हातामताने जन्माला घालतो हे साप चुकीचं आहे. तसं असतं तर नुकत्याच जन्मलेल्या एक टाळी जी तुम्हाला मला वाजवत येते म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी सुंदररित्या पार पडत असताना आयोजकांसाठी एकदा हात वर करून जोरदार टाळ्या. हात वर करून आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या नेहाताई. त्याचबरोबर नियम आहे टाळ्या वाजवायच्या. पहिला नियम आहे आजचा गोटा आजच पूर्ण करायचा. आणि दुसरा नियम आहे ती खुर्चीवर खाली पडली तरी चालते पण आज मनसोक्त असायचं. एखाद्या अशी येते ना येवाला मुडदा. घरी गेल्यावर नवरा म्हटला पाहिजे आमचं हे झेंडूचं फूल गुलाबाचं फूल कसं म्हणाले म्हणून. हा नियम आहे लाजायचं नाही. कारण मला माहित आहे आम्ही महिला फार गरीब असतो. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम. येस. तिसरा नियम कार्यक्रम अतिशय छान आहे. तुम्ही घेतले पाहिजे. चौथा नियम कार्यक्रम सुरू असताना ओघाच्या भरात माझ्या तोंडात धीराला म्हणता बरोबर. तसाच मी तुमचा लहान भाऊ तुमचा मुलगा मग मला सांगा तर जोरदार टाळ्यांनी परवानगी द्या. हात वर करून टाळ्या वाजल्या पाहिजे. राहिलीस तर तुडवून जातील. तू काही केलंस तर तसंच म्हणतील. म्हणून सांगतो ताई तू जग तुला हवं तसं. जगाचं काय ते काही म्हणतील. त्या छोट्याशा भांड्यावर प्रेम करता का नाही. एखादं चेपकताट असतं त्याच्यातच जेवायला आवडतं. 12-15 वर्ष जुन्या साडीवर प्रेम करता. असं म्हटल्यावर ते आलेलं पळून जाईल की नाही सांगा बरं. वा वा जास्त आवाज येतोय. मी 1-2 साड्या वाढत म्हटलं ना तुम्ही सगळे इकडच्या कंट्रोल या झाले की मग तुमच्याकडे. चला इकडच्या 1-2 आता जरा जागा झाल्या. आदरणीय प्रीतीताई जॉर्ज म्हात्रे आणि आदरणीय शिवानी सुनील घरत यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय कृष्णदादा ते दमदार आमदार कार्यसम्राट पनवेल मतदारसंघाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांच्यासाठी हात वर करून जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे की त्यांची संकल्पना. हात वर करून जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे की त्यांची संकल्पना आणि या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी. अब जाके आया मेरे हा जन आणि डान्स कसा करायचा मी शिकवतो. सगळे हात वर करा. आणि एक नियम आहे जिथं तुम्ही डान्स करता तिथं मी तुमच्यासोबत डान्स. तुम्ही पण डान्स. तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय.
तुम्ही पण डान्स करा लक्ष्मीबाई लाजताय की तुम्ही बाया लाजायचं नाही हा हॅलो नाचतोय आय लव्ह यू आय लव्ह यू काय म्हटलं कळलं नाही आय लव्ह यू आता तर म्हटलं की 2 वेळा अजून एकदा म्हणा की माझ्यासाठी आय लव्ह यू मेरे हाथ में यारव जी बस भाऊजी मोठा भाऊजी म्हणता येते कशी मी राखू तुमची मर्जी तुम्हा बघून डावा डोळा तुम्हा बघून पुढे पुढे काय पेटला मग हा पनवती सांगा नाव मी धरतो माहिती मी धरणार हा माझं नाव आदिती आणि वाघे माझं नाव नितीन हनुमंत गवळी पंढरपूरची विठ्ठल रुक्माई शिर्डीचे बाबा साई अनिल रावांचं नाव घेते तन्मय तन्वीची आई 2 आहे रे ती आणि सांगायचं असते हो खंड्यात दुसरं काय नाही छान यात आहे जुदेरी देगी शराबी ये हो गया हालो मुझको रे यारो संभलना मुश्किल है दिल में मेरे आबोते गाणी मंजाचा धमकी देत्या पुढे कसलं हसते कोण हसते एवढं चांगला कार्यक्रम चालला बंद पडेल रोज पावसात वेळी काय झाला का हसायला नाही आणि सुंदर असा कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना माऊलीनं माझी ओळख तुम्हाला मी करून देईनच पण आज या कार्यक्रमाच्या निमित्त ते विठ्ठल भोईर राहणार आले रामनवमीच्या दिवशी राम बसले रथात विठ्ठल रामाचे नाव घेते लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात क्या बात आहे वा वा या चांदीच्या तप्प्यात बदामी हलवा रघुनाथ रावांचं नाव घेते होम मिस्टरना बोलवा आलोय ना आता काय करू मग काय करूया आपण दोघं या डान्स करूया आपण दोघं इकडे या जॉनी चाहिए गाजवा उड किर किर रानात सुरात गाती वाचा दिलबर वाचा दिलबर गणात दिलबर बाई दिसला मला बघून घालात दिसला बाई दिसला मला बघून घालात यस लावली या झालं नाव ज्योती नरेश गोपाळ या पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी नरेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी पैठणी पण नाही ठुशी पण नाही तुमच्याकडे या बोला बघू तुमचं वट आहे का बघू
बोलवा इकडे बोलवा, आवाज द्या बघू कसं बोलवत बोलवा बघू, तुमचा घर जवळ आहे का बघायचं मला, बोलवा. हो इकडे या. अहो या कुठं आहेत ते आहेत का, पिंक शर्ट वाले का, त्यांचं ना, मग माझं पण नीती नाही हो. मला माहित आहे तुम्ही काय येत नाही. माझी तर सासू मला म्हणली लग्नाआधी आमची पुरगी गाय आहे गाय, आणि घरी आणलं कळलं ही म्हस आहे म्हणून. म्हणतात का सुरुवातीला सगळ्यांचं चांगलं असतं. बरं असं दोघांत भांडण होतं, सॉरी पण म्हणतात दोघं पण. खोट बोलायचं, कॉपी करायची, चांगला बोलाय. बाई इंस्टाग्राम आहे सगळी. येतोय पण तसं बघितलं का, मला माहित असते. सांगा ताई नाव. विद्या देवराम चांदणे. काय करता माऊली आपण? काय नाही होत. काहीच नाही करत. अच्छा दादा. कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षावाला वाट माझी माऊली. नाव मी धरतो की माईक, मला काहीतरी काम करू द्या. सुगंधा सुरेश माळी. काय करता तुम्ही? हाऊस वाईफ, गायनाची आवड आहे. गायनाची आवड आहे. म्हणा बघू एक गाणं आता म्हणा की. तुम्हाला कुठलं मराठी आवडतं, हिंदी? मराठी हिंदी? होय मराठी हिंदी सगळं आवडतं. माईक माझा. हा नमस्कार. चला ग आया बायानो आपण हळदी कुंकवाला, चला ग आया बायानो आपण हळदी कुंकवाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला. चला ग आया बायानो आपण हळदी कुंकवाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला. कुणी ग माझ्या परडीत घातियले गहू, कुणी ग माझ्या परडीत घातियले गहू, घातियले गहू, सुखी राहू तुमचे भाऊ, घातियले गहू, सुखी राहू तुमचे भाऊ. चला ग आया बायानो आपण हळदी कुंकवाला, चला ग आया बायानो आपण हळदी कुंकवाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला, हळदी कुंकवाला जाऊ वाणतायाला. थँक्यू थँक्यू. झुंझुन धुळ्यात बसले होते मेळ्यात, सगळ्या महिलांचे हुकाणे ऐकत होते मनातल्या मनात. नेहाताई पारिंगीने केला होता हळदी कुंकवाचा थाट, नैवेद्याचा भरला ताट. वरण भात भाजी, भातावर घातलं तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा, जोड्याने गेलो हरिद्वारला. हरिद्वारच्या त्या गंगेचं पाणी त्याला जगात नाही जोड. आणि सुरेश भरतारांचं नाव घेऊन आजच्या हळदी कुंकवाचा समारोप करते गोड. नमस्कार. क्या बात है. येस माऊलींनो, हात वर करून कडकडीत टाळ्या व्हायला पाहिजे त्या सगळ्या मान्यवरांसाठी. नाद नाही करायचा ताईंचा, नाद नाही करायचा टाळ्या, नाद नाही करायचा ताईंचा, नाद नाही करायचा हातवर, नाद नाही करायचा दादांचा, नाद नाही करायचा, नाद नाही करायचा ताईंचा, नाद नाही करायचा. थँक्यू. आदरणीय शिवानी ताई घरत, आदरणीय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी मार्गदर्शिका आदरणीय नेहाताई भूषण पारंगे, आदरणीय अर्चनाताई आणि आदरणीय कृष्णदादा
या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजून त्यांना शुभाशीर्वाद देऊया. आजचा हा सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या उपस्थितीत पार पडतोय. हा कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना आवाज उपस्थित असणारे पनवेल महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक आमचे बंधू सुमित झुंजार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. ह्या ताईंसाठी गेले 1-1.5 महिना झाले या ठिकाणी सातत्यानं उपस्थित राहतात, परिश्रम करतात. तर कार्यक्रम सुरू करत असताना माऊलीनं बघा, आज जगात सगळ्यांकडे पैसा आहे, गरीबातल्या गरीब माणसांकडे पैसा आहे, पण तो कुठे खर्चायचा याची दानत फार कमी लोकांकडे आहे. आणि म्हणून म्हणतात की जरूर नाही हर वक्त जुबा पे भगवान का नाम है, भक्ति कलम है वो भी कहलाता है, जब इंसान इंसान के काम है. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की आज तुम्हाला हसवण्याचा कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ठेवतोय. आणि हा कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना या सगळ्यांसाठी एक सुंदर असं गाणं आम्ही सगळेजण सादर करणार आहे. पण हे गाणं सादर करत असताना तुमच्या टाळ्यांची दाद सातत्यानं वाजायला पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, एक गाणं आम्ही घेतो पण तुमच्या टाळ्या त्यासाठी आम्हाला हव्यात. सगळेजण सर्वसामान्य जनतेचा आधार टाळ्या, सर्वसामान्य जनतेचा आधार नाही माग सरायचा, नाही माग सरायचा. आहो ताई, आहो दादा, नाद नाही करायचा, ताईंचा नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, दादांचा नाद नाही करायचा. सर्वसामान्य जनतेचा आधार नाही माग सरायचा, नाही माग सरायचा. बरं का? आहो ताई, आहो दादा, नाद नाही करायचा, ताईंचा नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, दादांचा नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, ताईंचा नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, दादांचा नाद नाही करायचा. 2 सावित्री होऊन गेल्या. एक सावित्री पहिली जिने यमाच्या पाठीमागे जाऊन आपल्या नवऱ्याचा प्राण खेचून आणला, आणि एक महात्मा ज्योतिबा फुलेंची सावित्री जिने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. मग आजच्या आधुनिक युगातली खरी सावित्री कोणती? तर मला असं वाटतं ती ह्या माझ्या 4 ताईंच्या मध्ये जी घर सांभाळते, कुटुंब सांभाळते, आणि हे सगळं करत असताना समाज प्रबोधनाचा हातात घेते. म्हणून हात वर करून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बाकी कृष्णदादा, आपली पहिल्या दिवशी भेट झाली होतीच, आपले विचार या निमित्तानं सांगतो. ज्याला मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बायको कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञानबाज झाला, आणि ज्याला आई कळाली तो जिजाईचा शोभा झाला, तो जिजाईचा शोभा झाला. इतकं सुंदर विचार आपल्या सगळ्यांचे आहेत. आपले मनपूर्वक धन्यवाद. या निमित्तानं आवर्जून विनंती करतो की मनोगत आपण व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर मला अतिशय आनंद होत आहे की मी ह्या भूमीवरच जन्म घेतलेली मुलगी आहे. माझं नाव आहे प्रीती जॉर्ज म्हात्रे. माझा जन्म इथे झालेला आहे, माझं शिक्षण इकडे झालेलं आहे. मी HOC शाळेमध्ये 12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. तर मला अतिशय आनंद होत आहे की ह्या भूमीवर येऊन मला सांगता येतं, गर्वाने सांगता येतं की मी दुसऱ्यांदा नगरसेविका बनलेली आहे. आणि खरं तर ही कामाची पोचपावती आहे, ही माझ्या पक्षाची पोचपावती आहे. असं कोणी सहज काही होऊ शकत नाही. तर पक्षाने दाखवलेला विश्वास, पक्षाच्या नेतृत्वाखाली केलेलं काम, हे सगळं आपल्याला पुढेपर्यंत नेतं. आणि म्हणून इथे बसलेल्या सगळ्या माता भगिनींना मी नमस्कार करते. आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या प्रिय लाडकी